हुशार बापानं ऐका जरा माझं हे, बापानं हुशार बना. आपल्या पोरीचा हात नामदेवरायच्या हातात दिला, नामदेवरायच्या हातात, आणि बाप बिनधास्त निघून गेला. तुम्हाला जीवनात काही करता नाही आलं ना मच्छिंद्रनाथ चिंचोलीकर, काही करू नका, पण एवढं माझं ऐका, आपल्या मुलाचा हात, आपल्या मुलीचा हात साधूच्या हातात द्यायला शिका. बरं का? ज्ञानेश्वरीच्या हातात द्या, गात्याच्या हातात द्या, सप्त्याच्या हातात द्या. निर्व्यसनी बनवा त्यांना. हे सप्ताह काय टाइमपास नाहीये, मजा नाहीये, पैसे देण्यासाठी घेण्यासाठी नाहीये, पैसा सप्ताह शिकण्यासाठी आहे. एवढं चांगलं वाक्य ऐका. आपल्या पुरीचा हात श्रीमंत आहे म्हणून दारुड्याच्या हातात देऊ नका, श्रीमंत आहे म्हणून पुड्या खाण्याच्या हातात देऊ नका. तुमच्या पोराचा हात, पोरीचा हात सज्जनाच्या हातात द्यायला शिका. एकदा हात सज्जनाच्या हातात पडला, जीवनभर टेन्शन नाही. आमच्या मायबापानं 5वी पास झालं की मला आळंदीला नेऊन टाक. आमचा हात स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज रूपी संस्थेच्या हातात पडला, आम्ही कीर्तनकार झालो. महाराज हात चांगले हातात पडू द्या. कृष्णा महाराज तुम्ही एवढं चांगलं वाजवताय, नारायण महाराज तुम्ही वाजवताय, तुमच्या गावातले पोरं वाजवतायत, का वाजवतायत? हात चांगल्या हातात पडला. हात चांगल्या हातात पडला की वादक होतो, गायक होतो, माऊलीसारखा गायक होतो, कलकटे महाराजासारखा गायक होतो. हात चांगल्या हातात नाही पडला की मग कीर्तन, किंग, टायगर, वजीर, बाबा, हिरा, गोवा, ब्रिस्टॉल, गोडफ्लॅक, क्लासिक, उडंगरम, पनामा, कोंबडा, मजूर आहे का तुमच्याकडे? आहे नाही? चांगलं गाव आहे. वा वा, आहे ना सगळीकडे. 10च्या 4 बाबा होत्या, 2 झाले. 10च्या 4 गोवा होत्या, 2 झाले. 3ची ब्रिस्टॉल 10ला झाली. 15 रुपयाला गोल्ड फ्लॅग झाली. महाराज तिसरीचं पोरग ब्रिस्टॉल आणतंय. तिसरीचं दुकानदार म्हणतो कोणी सांगितलं रे? आमच्या पप्पाना पुढच्या येड्या बाबडी तेच हात किती. तिसरीचं लय वाईट आहे महाराज, लय वाईट आहे. बापाला म्हणलं तुमचं पोरग लय पुड्या खातं, ते आपलंच आहे, बिनलाज्या बांधून बाप हाणला पाहिजे, लाज वाटली पाहिजे. आपला पोरगा पुड्या खातो, बापाच्या पायावर पिचकार आणतो, बापाच्या जिंदगीला अर्थ नाही ना. माझी विनंती तुम्हाला, ऐका रे, पुड्या खाण्यासाठी नाही आपला हात. अजून एक संकट आलं बाबा आपलं. पहिला तरी हात बरा होता, आता हात या मोबाईलनी लय बिघडले. हे जुने जे लोक आहेत ना, फेट्यावाले, टोपीवाले, सगळ्यात जास्त राग त्यांना सध्या पोरांचा येतो तो मोबाईल. बोलतच नाही ते, आईला नाही, बापाला नाही, मित्राला नाही, काय सगळे चौकात त्याचे ना. तुमच्या गावाला चांगली रेंज मी आल्यावर पाहिलं. 5G महाराज, काय सनासन महाराज मोबाईल मध्ये. प्रत्येक जण सगळेजण त्याच्यातच. कृष्णा महाराज कीर्तनकार कीर्तनात पाहतोय, गायक गाता गाता पाहतोय, वादक नाही तर तुम्ही लई कीर्तनकार पाहिले असतील अर्ध्या कीर्तनात मोबाईल पाहतात. फार वाईट वाटतं महाराज. 2 तास आपण त्याला बाजूला ठेवू शकत नाही. 2 तास फार वाईट झालं. मग काही पोर असे जेवताना मोबाईल पाहत, खाली पाहतच नाहीत बाबा. ताटात भाजी एक आणि नेमकी मिरची एक ठेस पाय खाली. बायकोला राग आला, तिला बिचारीला कापसाला जायचं होतं. राग तिनं ताट उचललं, नेऊन टाकलं भांड्यात तिकडं. याला माहितीच नाही ना, याचा हात वर गेलता नेमका मोबाईलच्या नादात. बाई गेली ताट घेऊन, यानं खाली मातीत हात घातला. 2-4 घास मातीचे गेले, मग कळालं ताट गेलं. अरे रे रे, काय नवल. आमच्या गेवरानी शहरात राहतो, गेवरायला. आमच्या गेवरात एक आता असं घडलं, एक नवरा असा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. मोबाईल पाहता पाहता दुसऱ्यात, बरं जाऊ दे त्याचं चुकलं, तो गेला. व घरातल्या बाईनं तरी बघायचं ना. तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण येणार, नवराच आला. तिनं वर पाहिलंच नाही, पाण्यास तांब्या भरून दिला, ती मोबाईलच खेळत होती. तिला वाटलं आपल्या नवराचा आला. ती आपली मैत्रिणीला 300 रुपये उरले बचत गटाचे, तुझे 250 उरले, उद्या वानाला यायचे, 400 रुपये ठरलेत, आमकं वाण द्यायचे, हळदी कुंकू. तिचं आपलं चाललं मेसेज मैत्रीला. तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण नवरा. त्याला वाटलं पाण्यास तांब्या आला म्हणजे आपलंच घर. ते सोफ्यावर बसलं, त्याला मिळ नाही. ती सोफ्यावर बसली, तिला मिळ नाही. तिला मिळ नाही माझा नवरा नाही, याला मिळ नाही माझी बाई नाही. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. आता माझ्याकडे बघा, इकडे आता इकडे बघा, जे ओरिजिनल आलतं का, ओरिजिनल ते पण मोबाईलच खेळत. त्याला वाटलं दुसरी जोडी बसलेली आहे, निघालं गायरच बाहेर. अरे तुझं घर आहे येड्या, काय नवल, काय नवल. अहो एक जण 15 मिनिटं, कृष्ण, एक जण 15 मिनिटं मोबाईल पाहत होता. मोबाईल हरवला. 15 मिनिटानं बाय कोणाशी जोरात कानाखाली मारली.
आता बायका हाणायला भी येत नाही. हे लाल फेट्यावाले टोपीवाले हे जुन्या काळातले आता बायका कणाकण हाणतात नवऱ्याला, काही नसतं तसं. ते आता मिटून गेलं. सकारातीची आमच्या शेजारी बाईने हाणलं नवरा, त्याचं काय कान कोणतीची बाई हाणलं, मला का मारलं मला, काय पाहता, मोबाईल पाहता. म्हणजे टॉर्च कशाची लावली, टॉर्च कायला उद्या कळलं. म्हणजे मोबाईलचीच बॅटरी लावून मोबाईल पाहत होता. मोबाईल हरवला. बायको हाणायची नाही तर काय करेल सांगा बरं मला तुम्ही. म्हणजे मोबाईलची बॅटरी लावून 15 मिनिटं मोबाईल सापडतो म्हणजे किती गांगा पडलाय महाराज. फार वाईट लय वाईट झालं महाराज. सगळेजण त्याच्यात महाराज फार वाईट, लय राग येतो महाराज. काय झालं काय. पण एक वाक्य सांगतो हा, तुमच्या 3रीच्या मुलीच्या हातात मोबाईल देऊ नका बरं का मायानं. हे बापांनो, तुमच्या 4थीच्या पोराच्या हातात मोबाईल, तुम्हाला मोबाईल द्यायला माझा विरोध नाही, पण 10वीच्या पुढे द्या, 12वीच्या पुढे द्या. आता जर तुम्ही लहान लेकराच्या हातात मोबाईल दिला नाही, रम्मी खेळतोय ते रम्मी, त्याच्यावर आले रम्मी खेळू ना महाराज. कशावर आले, मोबाईलवर रम्मी खेळू ना महाराज. अय महाराज, महाराज म्हणजे आपल्याला म्हणतो की काय बोल रम्मी खेळू ना महाराज. बरं बाई अशी जबरी पाहिजे, अशी जाड बाई होय, जाहिरात करायला महिने 1.5 करोडची ती अशी बांधून हाणली पाहिजे बाई. असे 1.5 कोटी जर मोबाईलवर आले असते, कीर्तन सप्तेन कापसन शेंगान शेतीन उसन कुणी केलं असतं का महाराज. नाही ना महाराज. असे मोबाईलवर पैसे येत नसतात पोरांनो. अजिबात त्याच्या नादी लागू नका. तुमचा हात जरा थोडासा मोबाईलच्या बाजूला काढा. मायबापाचं एक कर्तव्य आहे, आपल्या पोराचा हात साधूच्या हातात द्या, सज्जनाच्या हातात द्या, सप्त्याच्या हातात द्या, निर्व्यसनी हातात द्या, ऐका रे संताच्या हातात द्या. नामदेवरायच्या हातात जनाबाईचा हात दिला, बाप बिनधास्त निघून गेला. हो भजन झालं. नामदेवरायने खाली पाहिलं तर कुणीतरी पोरगी आहे, कुणाची आहे, अनाथ आहे. बाप निघून गेला, आई लहानपणीच मरून गेली, राहणार कुठं, तुमच्या हातात हात आहे, मला काय माहित. आता ऐका, साधू त्याला म्हणतात बरं, सगळ्यांचा सांभाळ करतात. दया करणे जे पुत्रासी, तेची दासानी दासी. तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती. ओंजे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले. जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले. रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले. वा भजन वा. रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा. बारीक बारीक. तोची साधू, तोची साधू, तोची साधू, तोची साधू, तोची साधू ओळखावा. तोची साधू ओळखावा. ओळखावा, ओळखावा. तोची साधू, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा, ओळखावा, ओळखावा. तोची साधू ओळखावा, ओळखावा, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा. तोची साधू ओळखावा, देवतेची जाणावा. जे का रंगले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले.
गोड अभंग आहे, जरा जोरात वाचा, जोरात. किती गोड अभंग आहे. जासी अपंगिता नाही त्यासी धरी जोरुदही. त्याला साधू म्हणतात. नामदेवरायने पाहिलं पोरगी गरीब आहे, अनाथ आहे, देवाला पाहायला थांबली म्हणतात. बाप नाही, आणली घरी. नामदेवरायच्या घरी 14 माणसं. किती? 14. आणि त्याच्यात अय अय बहिणीनो ऐका, बोल ना. त्याच्यात 14 माणसात ही 15-20 जणांपैकी गेली. पहाटच उठली, आंघोळ केली आणि देवाच्या मंदिराकडे निघाली. देवालाच पाहायला थांबली होती ना. निघाली मंदिराकडे, तेवढ्यात आवाज आला, जना पुढं मंदिरात. अगं म्हटले 14 माणसं आहेत आपल्या घरात, आधी दळण दळावं मग जावं. 14 माणसाचं दळण म्हणल्यावर हे MH 90, MH 85, MH 75च्या ज्या जुन्या म्हाताऱ्या आहेत, कुंकू लावणाऱ्या, डोक्यावर पदर घेतलेल्या जुन्या ज्या म्हाताऱ्या आहेत, त्यांना ते दळण माहिती. आताच्या MH 16, 15ला आता दळण आपल्या माणसाकडे आलं, घेतला डाबा चालला, घेतला डाबा चालला. दळण पूर्वी महिलांकडे असायचं, जात्यावर असायचं. आता जात उखळ, गुगलला म्हणायचं जातो उखळ, मग ते असं चित्रामध्ये येईल. आता ते राहिलं आता पर्याय नाही राहील, आता काही राहिलं नाही जुनं माल, काही नाही. ते जाता असायचं, जात्यामध्ये ते दाणे भरले. इकडे बघा, जनाबाईनं खुंटा हातामध्ये घेतला, जनाबाई कैलास बाबा, नवनाथ बाबा लागली दळायला. आता पहाट 5 वाजता दळायला लागली तर सकाळी 7-8ला दळण संपलं. 14 माणसाचं. पुन्हा निघाली, जना कुठं? मंदिरात देवाला पाहायला. अगं या दळणाचा स्वयंपाक करावा लागतो, खायला लागली स्वयंपाकाला लागली तर ते 12च वाजले दुपारचे. एवढ्या माणसं स्वयंपाक. बरं 12 वाजता पुन्हा निघाली भांडे, 1 वाजला जना धुणं, 2 वाजले जना संध्याकाळच्या स्वयंपाकाला गवऱ्या थापाव्या लागतात, वाळवंटात. 6च वाजले संध्याकाळ. पुन्हा वापस आली तर संध्याकाळचा स्वयंपाक. 9 वाजले जना सकाळचं दळण आताच निवडून ठेवावं लागतं. रात्रीचे 12 वाजले. कधी जाईल मंदिरात? बरं थांबली कशासाठी होती? मंदिरात जायला. बापाला कशासाठी विसरली? देवाला पाहायला. वेगळंच झालं. 14 माणसाचं संसारण, 14 माणसाची भांडेन, 14 माणसाचं दळण, कशाचं जायला भेटतंय तिला. आता ऐका, देव कसा घरी येतो. आपला सिद्धांत आहे, मंदिरातला देव घरी कसा येतो त्याच्यासाठी कथा चालली. जात्यामध्ये दाणे भरले, हातामध्ये खुंटा घेतला आणि दळता दळता देवाला आवाज द्यायला लागली. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुकी, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. या सगळ्या दात्यामध्ये एकच शब्द आहे, तू ये रे बा विठ्ठल. याच्यात असं नाही मी येते बा विठ्ठल. काय? तू ये रे बा. सासू आणि सासरा दिरहा तिसरा, ओव्या गाऊ प्रतारा तू ये रे बा, तू ये रे बा, तू ये रे बा. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा. ये ग विठाबाई, ये गा तू माय बापा पंढरीच्या राया, ये गा तू माय बापा पंढरीच्या राया, ये गा तू माय बापा पंढरीच्या राया, ये गा तू माय बापा पंढरीच्या राया. नवीन शिन वाटे शिन झाली काया, नवीन शिन वाटे शिन झाली काया. ये गा तू माय बापा पंढरीच्या राया, ये गा तू माय बापा पंढरीच्या राया. पंढरीच्या राया. आवाज द्यायची, कधी तोडी रागात, कधी भैरवी रागात, कधी मालकंस रागात, कधी जोगिया असं. पुरी या धनश्री ये रे देवा. झोपायला 12 वाजायची, दलताना बोलवायची, स्वयंपाक करताना बोलवायची, गौऱ्या थापताना बोलवायची, सारखं भजन करायची. झोपायला 12, उठायला 3, झोपायला 12, उठायला 3. मंदिरात जायला वेळ नाही. 3च तासाची झोप मिळाल्यामुळं जनाबाईच्या केसामध्ये उवा झाले. उवा. तुमच्या घनसांगवी तालुक्यात काय म्हणतात त्याला? अय आजी, तुम्हाला बोलता येतं ना? काय म्हणतात? उवाच म्हणतात. बुवा म्हणत नाही, बुवा नाही, उवाच म्हणतात. बरं, हे बुवा आम्ही आमचे उवा म्हणतात. उवा. तशा उवा झाले कैलास बाबा त्याच्या केसात.
आणि त्या उवा आहेत ना, ती झोप 2-3 तास जी झोपायची ना ती अंगावर यायची. तिला ज्वर आला, ताप भरला आणि देवाला काळजी पडली, तिकडं माझ्या जनाला आई नाही, माझ्या जनाच्या केसात उवा झाल्या, रोज माझं भजन करते, माझ्याकडे यायला वेळ नाही. आता ऐका, वा झाल्यामुळं पांडुरंग परमात्म्यानं रात्री 2:30 वाजता वीट सोडली. 2:45 रुक्मिणीच्या महलात गेला. रुक्मिणी मासाहेबांची भारीतली साडी नेसला, कपाळभर कुंकू लावलं आणि विठाबाई झाला. कारण ऊ मारायला बाई लागते, बाबाचं काम. ऊ मारायला कोण लागतं? बाई लागते. विठाबाई झाला. इकडे बघा, जनाबाईच्या झोपडीवर आला, तिची चूल पेटवली महाराज, गरम पाणी तयार केलं, जनाबाईला स्नानगृहात आणलं कृष्ण महाराज आणि गरम पाण्यामध्ये थोडंसं गार पाणी टाकून कडक पाण्यानं डोक्यावर पाणी घालून सगळे केस धुवून काढले. तरी काही वार राहिल्या. आपल्या घनसांगवीला, आंबडला मधून गेले तर जालन्याला 10च्या 4 फण्या येतात. 10 हरमाल 10 रुपये. त्याच्यात किती फण्या येतात? 4. त्याच्यातल्या 2 फण्या तयार केल्या बरं का. इकडे बघा, नामदेवराय संतांनी वर्णन केलं, देवाच्या विठाबाईनं, देवानं जनाबाईच्या केसात फणी घातली आणि फणीनं तिच्या केसातल्या बाजूला केल्या. तरी अशा बारीक बारीक लिखाच म्हणतात ना, लिखा राहिले, लिखा बरं का. आणि फणी फेकून दिली. इकडे बघा, फणी फेकून दिली. ऊ मारण्याची एक पद्धत आहे आपल्या देशात. जालन्याला तिचे, आंबडला तिचे, घनसांगवीला तिचे, राजेगावला तिचे, मच्छिंद्रनाथ चिंचोली तिचे, आमच्या गेवराईला तिचे, नाशिकला तिचे, पुण्याला तिचे, कोणत्याही भागात जा तीच पद्धत आहे. तिचा अवलंब केला. माईकवाले थोडासा कृष्ण महाराजांच्या पुढीला थोडा आवाज द्या, आपल्याला ऊ मारायची बघा, जमते का आम्हाला? कृष्ण महाराज सावधान, ऊ मारायची बघा. इकडं तुम्ही लक्ष द्या बरं का. विश्वाच्या मालकानं फणी फेकून दिली. इकडे बघा, चिंचोलीगड, हा जो उजव्या हाताचा अंगठा आहे ना, जनाबाईच्या केसात घातला. अंगठ्याच्या या नखानं एक राहिलेली ऊ भगवान बाजूला काढायचा. चांगलं एकदा तिच्याकडे बघायचं, असं का ग माझ्या जनाबाईच्या केसात जाते होय असं म्हणायचं. डाव्या हाताचा अंगठा असा तयार ठेवायचा. इकडे बघा, या नखावरची ऊ रागानं या नखावरती मांडायचा आणि रागानं तिला वाह, जमली 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 जमली. ठेवता का रोजाने ठेवतात दोघांना? साखरे महाराज नाही हो, हे कृष्णा महाराज नाही हो. मग ज्याच्यासाठी कीर्तन चाललो तो विश्वाचा मालक, नखदंताची करोनी फणी, नाहू घाली तो चक्रपाणी. कोण कोण? नखदंताची करोनी फणी, नाहू घाली तो चक्रपाणी.